दिसतंय बोर्डवर? हो सर. बोर्डवर काय दिसतंय? बोर्डवर काय दिसतंय? काही वाचता येतंय का बघा? कम ऑन. कोण आहे? फ्लॅश सेंटरची ड्रॉइंग दिसते सर. हरिश्चंद्र दराणे. हरिश्चंद्र दराणे कोण आहेत? ऑडिओ बंद करा. स्टार्ट करायचं. काय दिसतंय बोर्डवर? तुम्हाला बोर्ड दिसतोय का सगळ्यांना? हो सर. हो सर. काही ओळखीचं चित्र वाटतंय का? व्हेरी गुड. काल काय शिकत होतो आपण? जिथे आपला स्टॉप केला आपण शिकणं? व्हायरसेस, बरोबर आहे ना? आठवतं का? हो सर. हो सर. कशाबद्दल बोलत होतो आपण? व्हायरसेस बद्दल. सांगा बरं मला व्हायरसेसचे जनरल इन्फॉर्मेशन. ज्यांनी हो सर म्हटलं त्यांनी सांगा. व्हायरसेस बद्दल जनरल इन्फॉर्मेशन सांगा आणि इमानदारीमध्ये नोटबुक बंद करून सांगा. बघू किती जणांना येतं, काय काय येतं. बोला. टेल मी समथिंग अबाउट व्हायरसेस. कम ऑन, फास्ट. Viruses are acellular Acellular organisms. Good. Anki? Yes, organisms. Yes. Okay. Anki? Viruses have only genetic material covered with the protein coat. Which is called as? प्रोटीन कोड जो असतो त्याला काय म्हणतो आपण? व्हायरसेस आर कवर्ड कॅप्सिड. व्हेरी गुड, व्हेरी करेक्ट, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हे बघा, इकडे लक्ष द्या. व्हायरसेस आपण क्लासिफाय केले होते कशाच्या बेसिसवर बेटा? ऑन द बेसिस ऑफ शेप. दोन शेप होते. एक होता हेलिकल शेप, जो केळीच्या घडासारखा दिसत होता. बरोबर? पाहिलं ना तुम्हाला? आठवतं का? समजा हे जर जेनेटिक मटेरियल असेल आणि हे असं असेल तर याच्या आजूबाजूला असं पाहिलं ना आपण. आठवतं का? बघा, हे जे मी काढतोय सगळ्यांना दिसतंय ना? हो सर. येस. म्हणजे हे काय होतं बाळांनो? कम ऑन. हे काय होतं? हे हेलिकल स्ट्रक्चर होतं. दुसरं जे स्ट्रक्चर होतं त्याला काय नाव दिलं होतं आपण? काय नाव दिलं होतं? पॉलीहेड्रल. की टेट्राहेड्रल? पॉलीहेड्रल होतं बहुतेक. बरोबर आहे ना? पॉलीहेड्रल असं होतं बघा. हा पार्ट काय होता? नेकचा पार्ट होता. इथे बेस प्लेट होती आणि इथे असं स्ट्रक्चर होतं. ठीक आहे ना? असं होतं ना? आणि इथे सेंटरला काय होतं? इथे जेनेटिक मटेरियल होतं. हे RNA असेल किंवा DNA असेल. बॅक्टेरियाचे प्रकार त्यांच्या इन्फेक्टिव्ह स्टेजवरनं पाहिले होते आपण. सॉरी, व्हायरसेसचे 3 टाईप पाहिले होते. आणखी काय काय सांगा मला? एक शेप सांगितलं. दुसरा टाईप सांगितला होता की व्हायरसेस 3 टाईपचे असतात. कोणकोणते? प्लांट व्हायरसेस, ॲनिमल व्हायरसेस आणि शेवटचे बोला. बॅक्टेरिया व्हायरस. बोला. बॅक्टेरियोफेज. फेज काय वर्ड यूज करायचा? बॅक्टेरियोफेज. आय थिंक यू आर गेटिंग. सगळ्यांना समजतंय का? हो सर. हो सर. व्हेरी गुड. हो सर. आता जे प्लांटला इन्फेक्ट करतात त्यांना आपण प्लांट व्हायरस म्हणतो. जे ॲनिमलला इन्फेक्ट करतील त्यांना ॲनिमल व्हायरस म्हणतो आणि जे बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतील त्यांना आपण बॅक्टेरियोफेज म्हणतो. याच्यामध्ये हा टाईप आपला बघायचा राहिला होता. याला लॅम्बडा फेज म्हणतात. काय म्हणतात त्याला? लॅम्बडा फेज पण म्हणतात. निरनिराळ्या प्रकारच्या बॅक्टेरियाला ही इन्फेक्ट करतात, निरनिराळ्या प्रकारच्या बॅक्टेरियावर आक्रमण करतात आणि तुम्हाला याची माहिती देतोय मी आता. लक्षात ठेवा. हे आपल्याला माहित झालं की प्लांटमध्ये काय प्रॉब्लेम क्रिएट करतात? प्लांटची ग्रोथ जी असते ती स्टंट करून टाकतात, थांबवून टाकतात.
ग्रोथ रोखतात. कशाची? प्लांटची. आणखी काय करतात? क्लोरोसिस करतात. आपण काल पाहिलं होतं की एका सायंटिस्टने काय केलं होतं, टोबॅकोच्या प्लांटला, नीट लक्ष द्या, ती स्टोरी छोटीशी स्टोरी 1 मिनिटाची आणि तिला लागून आणखी एक स्टोरी आहे, तर 1-1 मिनिटाच्या स्टोरी सांगतो. त्यांनी काय केलं होतं, जे मजूर होते शेतावर, हे शेतावरचे मजूर जे होते, जे तंबाखूच्या पानात, तुम्हाला माहिती आहे तंबाखूमध्ये काय उत्पन्न काय असतं, कॅश क्रॉप म्हणतो आपण त्याला, पैसे देणारा क्रॉप आहे. तर त्याचे पानं कापायला जायचे. ज्या वेळीने ते कापायचे पानं, ज्या वेळीने ते कापायचे तीच वेळी दुसऱ्या पण झाडाला लावली जायची. तर याच्यामुळे काय व्हायचं, पूर्णच्या पूर्ण शेत इन्फेक्ट व्हायचं. जेव्हा ही गोष्ट सायंटिस्ट लोकांच्या कानावर गेली तेव्हा त्यांनी एक्सपेरिमेंट करायचा ठरवलं. एक्सपेरिमेंट असा केला की याला, आता ही गोष्ट सगळ्या लोकांना, सगळ्या शेतकऱ्यांना माहीत झाली. हा विषय जो ह्या व्हर्जिनियामध्ये झालेला, व्हर्जिनिया नावाचा एक प्रांत आहे, एक स्टेट आहे अमेरिकेतलं, तिथे हा सगळा प्रकार चाललेला होता. तर त्या ठिकाणी ते जे पानं होते, त्या पानांना कापून 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 एका पानाला तो कापलं, कारण तंबाखूचं हे टप्प्याटप्प्यावर असतं, कापलं की पुढच्या पानाला तीच वेळी वापरली गेल्यामुळे लगेच इन्फेक्शन व्हायचं. म्हणजे त्या प्लांटला पण ते व्हायरसेस, टोबॅको मोझॅक व्हायरस, काल मोझॅक शब्दाचा अर्थ सांगितलेला आठवतो तुम्हाला. तर हे जे टोबॅको मोझॅक व्हायरसेस होते बेटा, ते जाऊन जाऊन इन्फेक्ट करायचे, म्हणजे त्या प्लांटला डॅमेज, त्या प्लांटचं नुकसान करायचे. त्याचं जे नॉर्मल पान असलं पाहिजे त्याच्यावर पिवळे डाग यायचे, त्याला त्या पानाच्या ठिकाणी मधला भाग जो असतो तो खराब होऊन जायचा. आणि त्यामुळे तंबाखूला जी नॉर्मल किंमत मिळाली पाहिजे पानांना, ती मिळत नव्हती. पुढची तीच गोष्ट सायंटिस्ट लोकांनी विचार केला की जर एक इन्फेक्टेड प्लांट घेतला, एक ज्याला ऑलरेडी, इन्फेक्शन शब्द आता इतक्या चांगला झालेला आहे कोरोनामुळे की सगळ्यांना माहिती, इन्फेक्शन याचा अर्थ रोगजंतू तुमच्या बॉडीमध्ये गेले. तसं जे प्लांटला इन्फेक्ट करत होते, अशा इन्फेक्टेड प्लांट मधनं त्यांनी रस काढला, त्या प्लांट मधला आर्क काढला, एक्स्ट्रॅक्ट काढला, त्याला खूप चांगल्या पद्धतीने गाळून घेतलं आणि तो जो पूर्ण खूप मायक्रो फिल्टरने गाळला, जेवढं फिल्टर करता येईल त्या फिल्टरने गाळलं आणि ते गाळल्यानंतर त्याला भरलं एका सिरिंजमध्ये. सिरिंज याला म्हणतात, तुमच्यापैकी कोणी डॉक्टरांचे मुलं वगैरे असतील तर त्यांना माहिती आहे, हा जो पार्ट असतो ना, हा पार्ट सगळ्यांनी पाहिलं ना, हे स्ट्रक्चर सगळ्यांना अनुभव आहे याचा. व्हॉट इज दिस? याला सिरिंज असा शब्द वापरतात. काय शब्द वापरतात? सिरिंज. जे शिकलेले लोक नसतात ते याला इंजेक्शन म्हणतात. इट इज नॉट इंजेक्शन. इंजेक्शन इथून पुढे इंजेक्शनची निडल असते, ही निडल, ही सिरिंज. हा जो सिरिंज असतो, या सिरिंज मध्ये त्यांनी तो अर्क भरला आणि चांगल्या झाडांना त्यांनी टोचलं. झालं काय, काही दिवस गेले आणि काही दिवस गेल्यानंतर बेटा त्या झाडाने जे लक्षणं सर्वसाधारण झाडामध्ये होते तेच लक्षणं या झाडांमध्ये पाहायला मिळायला लागले. कोणत्या? चांगल्या झाडात, नॉन इन्फेक्टेड प्लांट मध्ये. म्हणून त्या सायंटिस्टने नाव काय दिलं होतं याला? म्हणून त्या सायंटिस्टने नाव काय दिलं होतं? काल सांगितलं होतं, बोला. कॉन्टॅजियम व्हिवम फ्लुइडम. काय नाव दिलं? बोला, रिपीट करा माझ्या बरोबर. कॉन्टॅजियम व्हिवम फ्लुइडम. हा, कॉन्टॅजियम व्हिवम फ्लुइडम, अशा पद्धतीने. आता हा झाला प्लांटचा पार्ट. अॅनिमल मध्ये पाहिलं आपल्याला भरपूर सारे आजार आहेत. हे आजार आपण प्रिव्हेंट कशाने करतो? व्हॅक्सिनेशनने. आपण जे घेतो त्याला काय म्हणतात? लस. तर त्या लसीला काय म्हणतात? व्हॅक्सिनेशन, लसीकरण. मराठीवाल्याने लिहून ठेवा, व्हॅक्सिनेशन शब्दाचा अर्थ होतो VACCI, VACCINATION. व्हॅक्सिनेशन शब्दाचा अर्थ होतो लसीकरण, लस दिली जाते. आणि लस दिल्यामुळे बरेचसे व्हायरल डिसीजेस तुम्ही प्रिव्हेंट करू शकतात, प्रोटेक्ट करू शकतात तुमच्या बॉडीला. आता तिसरा जो प्रकार आहे दॅट इज बॅक्टेरियोफेज, त्याच्याबद्दल 2 मिनिटात सांगतो. 1970-71 पर्यंत फार चांगलं रोल कळला नव्हता. समजा हा एक बॅक्टेरिया आहे, समजा हा एक
बॅक्टेरिया आहे. या बॅक्टेरियावर कशा पद्धतीने हे अटॅक करतात याचा स्टडी काही सायंटिस्ट लोकांनी केला. आता याचा स्टडी जेव्हा केला गेला तेव्हा सायंटिस्ट लोकांनी पाहिलं की एक बॅक्टेरिया येतो, एक व्हायरस येतो. हा व्हायरस काय करतो, याच्या बॉडीवर बसतो, असा याच्या बॉडीवर बसतो. या ठिकाणी याची प्लेट इथे टेकवतो आणि ही प्लेट टेकवली की याच्या आत सेंटरला काय असतं, इथं जेनेटिक मटेरियल असतं. की जे बाजूला असतं याला आपण काय म्हणतो, कॅप्सिड. या कॅप्सिड मधून ही एक ट्यूब लाईक स्ट्रक्चर असतं, याचं पाईप सारखा पार्ट. तुमच्या माहितीसाठी तुम्हाला पाहिजे असेल तर लिहून घ्या, 20 to 2000 नॅनोमीटर ही व्हायरसची साईज असते. नॉर्मल साईज किती असते, 20 to 2000 नॅनोमीटर. आता हा काय करतो, हा याच्यातनं स्वतःच्या बॉडीमधनं याचं जे जेनेटिक मटेरियल ते इंजेक्ट करतो. आणि इंजेक्ट केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये बॅक्टेरिया, हे काय बॅक्टेरियल सेल आहे. नीट लक्षात द्या, मी जे बोलतोय ते अतिशय काळजीपूर्वक लक्षात. ही कोणती सेल आहे, बॅक्टेरियाची सेल आहे. आता बॅक्टेरियाची सेल आहे तर बॅक्टेरियाच्या सेलकडे कव्हरिंग असेल का, हे असं कव्हरिंग असेल का, तुम्ही सांगा. असं कव्हरिंग असेल का, हो की नाही? नाही. कारण काय, बॅक्टेरिया इज प्रोकॅरियोट. बॅक्टेरिया काय, प्रोकॅरियोट. म्हणजे याला फक्त हे जेनेटिक मटेरियल कशात टाकायचं आहे, हे जेनेटिक मटेरियल जे आहे, हा जो डीएनए किंवा आरएनए जो काही असेल तो कुठे टाकायचा आहे, याला कुठे टाकायचा आहे, कुठे टोचून द्यायचा आहे. फक्त इथे काय भरलेलं असतं, बोला. जेनेटिक मटेरियल. ओ तात्या, हा हे जे मी डॉट डॉटने दाखवतो हे काय भरलेलं असतं, सेल आहे ना बॅक्टेरियाची. इथं काय भरलेलं असतं, बघू कोण सांगतो. सायटोप्लाझम. हा, काय असतं, सायटोप्लाझम. हा सायटोप्लाझम मध्ये हे जेनेटिक मटेरियल आलं रे आलं. सायटोप्लाझम मध्ये हे जेनेटिक मटेरियल आलं रे आलं. तर हे काय करतं, पहिल्यांदी याच्याकडे जातं आणि याच्या बॉडीमध्ये स्वतःला ऍडजस्ट करून टाकतं. याला कम्प्लीट स्वतःला ऍडजस्ट करून घेतं. बघा तुम्हाला रेड कलर दिसतोय का, हा रेड कलर, बोला. हा, म्हणजे आता काय केलं याने, याचं जेनेटिक मटेरियल याच्यामध्ये टाकलं. आता हा जो बॅक्टेरिया होता हा कन्फ्यूज झाला. आता तुम्ही हिप्नोटिझमचा कार्यक्रम मी बोललो होता ना तुम्हाला, हिप्नोटिझमचा कार्यक्रम तुम्हाला आठवतो का, हिप्नोटिझमचा कार्यक्रम आठवतो. हिप्नोटिझम मध्ये काय सांगितलं होतं मी, काय सांगितलं होतं सांगा. अब तुम वही करोगे जो मैं कहूंगा, है की नाही. अब तुम वही करोगे जो मैं कहूंगा म्हणजे काय, डोळ्यात डोळे टाकतो आणि तो जो हिप्नोटिस्ट असतो त्याच्या ऑर्डर आपण फॉलो करतो. तसं इथे जेनेटिक मटेरियल आलं. आता या पूर्ण सेलची जबाबदारी कोणाची झाली, इन्चार्ज कोण झालं, ते झालं. आता याच्या बॉडीमध्ये खूप सारे व्हायरसेस बनवले जातात, समजून घ्या. हे खूप सारे व्हायरसेस बनवले जातील आणि हे फुटतील आणि पुढच्या बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतील. ही प्रॉपर्टी सायंटिस्ट लोकांच्या लक्षात आली. हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगून झालंय, सांगून झालंय ना, बोला. हो सर. बरोबर आहे. आता जे मी सांगतो त्याच्याकडे काळजीपूर्वक त्याच्या पुढचा पार्ट सांगतोय, काळजीपूर्वक लक्ष द्या. आता ही प्रॉपर्टी जी आहे, हे जे वैशिष्ट्य, हे सायंटिस्ट लोकांच्या लक्षात आलं. अरे बाप, याचा तर असा फायदा केला जाऊ शकतो. आणि मग सायंटिस्ट लोकांनी ह्या प्रॉपर्टीचा उपयोग करून एक नवीन ब्रांच डेव्हलप केली आणि त्या ब्रांचला आपण काय म्हणतो, बायोटेक्नॉलॉजी. काय नाव दिलं त्याला, त्या ब्रांचला, बायोटेक्नॉलॉजी. इंजिनिअरिंगची ब्रांच आहे. त्याच्यामध्ये 2 टेक्निक यूज केले जातात. एक, याला पकडायचं, व्हायरसेसला पकडायचं, बॅक्टेरिया बरोबर सोडायचं आणि याच्या बॉडीमध्ये असं जेनेटिक मटेरियल टाकायचं. लिसन व्हेरी केअरफुल. याच्या बॉडीमध्ये असं जेनेटिक मटेरियल टाकायचं की जे सायंटिस्ट लोकांना पाहिजे.
कन्फ्यूज होत आहे मला माहिती, घाबरू नका. याची बॉडी याच्या कॅप्सिडच्या आत असं मटेरियल टाकतात, इंजेक्ट करतात. कसं करतात, काय करतात, पुढे गेल्यावर शिकणार आहोत. की याच्यामध्ये सायंटिस्ट लोकांना, मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून सांगतो. समजा हा एक पार्ट आहे, इथे हे त्याचं ओरिजिनल जेनेटिक मटेरियल, त्याच्यामध्ये आणखी एक मटेरियल टाकून देतात. आणि याचा स्वभाव सायंटिस्ट लोकांना माहिती आहे की हा गेल्यानंतर बॅक्टेरियाला इंजेक्शन देतो. काय करतो हा? बॅक्टेरियाला इंजेक्शन देतो बेटा. आणि बॅक्टेरियाला जसा इंजेक्शन देत असतो, हा बॅक्टेरियाला जसा इंजेक्शन द्यायला जाईल तसं आपल्याला जे पाहिजे होतं ते याच्या बॉडीमध्ये सोडलं जाईल. लिसन व्हेरी केअरफुली. आता मग जे सायंटिस्ट लोकांना जे जेनेटिक मटेरियल ह्या बॅक्टेरियाच्या सेलमध्ये टाकायचं होतं ते काम कोणी करून टाकलं? व्हायरसेसने केलं. व्हायरसेसला सायंटिस्ट लोकांनी कामाला लावून दिलं आणि याचं जेनेटिक मटेरियल बदलून टाकलं, चेंज करून टाकलं. याच्यामुळे आज अनेक प्रकारचे औषधं, अनेक प्रकारचे केमिकल्स बनवले जातात, जे मी तुम्हाला बायोटेक्नॉलॉजी मध्ये शिकवणार आहे. म्हणून बायोटेक्नॉलॉजी मध्ये व्हायरसेसनी हेल्प केलेली आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या? हे समजलं का? थोडंफार समजतंय का? थोडंफार? हो सर. व्हेरी गुड. आता हे झालं व्हायरसेसचे चमत्कार. या व्हायरसेस कसं काम करतात ते तुम्हाला एका मिनिटात सांगतो. जास्त वेळ नाही द्यायचा आपल्याला व्हायरसेसला, कारण व्हायरॉइड्स आणि पुढची गोष्टी शिकायच्या. नॉर्मली समजा एक डीएनए आहे. व्हॉट इज डीएनए? जो तुम्ही पाहता ना, असं क्रोमोझोमाचे काढतो ना आपण, तसे क्रोमोझोम असतात. हे क्रोमोझोम जे आहेत बेटा, जे एक एक शब्द सांगतोय ते सगळं टीप कागदाप्रमाणे शांतपणे सगळं समजून घ्या आणि आत्मसात करा. मी जे सांगतो हे क्रोमोझोम असतात. हे असे केव्हा दिसतात? जेव्हा सेल डिवाइड होते. सेलच्या डिव्हिजन मध्ये मेटाफेज नावाची एक स्टेज असते. मेटाफेज ऐकलंय का कोणी? प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज, टेलोफेज अशा 4 स्टेजेस असतात. त्याच्यातली मेटाफेज जी स्टेज असते त्यावेळेला हे क्रोमोझोम्स असे दिसतात. म्हणजे हे क्रोमोझोम कशाने बनलेले असतात? धाग्यांनी बनलेले असतात. हे जे धागे असतात, जे तुम्हाला काल मी दाखवलं होतं बघा. धागे कसे दाखवले होते बघा, हे असे दाखवलं होतं बघा. दाखवला होता ना असा धागा? याला आपण म्हणतो डीएनएचा धागा. याला काय म्हणतो आपण? डीएनएचा धागा. आता डीएनएचा धागा जसं तुम्ही भेंडोळी बनवताना, तुम्ही मुलं सगळेजण तुम्ही रीळ पाहिला का? दोऱ्याचा रीळ सगळ्यांनी पाहिलाय ना? दोऱ्याचा रीळ सगळ्यांनी पाहिलेला, ज्याच्यावर दोरा गुंडाळला जातो, बरोबर आहे ना? हा जो दोऱ्याचा रीळ आहे, हा दोऱ्याचा रीळ जसा गुंडाळला जातो तसा टोटल डीएनए काही प्रोटीन्स असतात, त्यांच्या अवतीभोवती असे प्रोटीन्स असतात. या प्रोटीन्सच्या अवतीभोवती हा दोरा गुंडाळला जातो. असा हा गुंडाळला गेला की तो असा दिसतो. त्यालाच आपण म्हणतो क्रोमोझोम. त्याला आपण काय म्हणतो बाळांनो? क्रोमोझोम. येत आहे का सगळ्यांच्या लक्षात? हो. याला आपण काय म्हणतो आता? क्रोमोझोम. ठीक आहे. हा जो बोला, काही विचारायचंय का? काही विचारायचंय का बेटा? हे जे क्रोमोझोम असतात, हे क्रोमोझोम जर तुम्ही खोलले तर तुम्ही भेंडोळी खोलल्यासारखं करतात. भेंडोळी जशी, हे जे दोऱ्याचं भेंडोळ जे असतं ते जसं खोललं की पूर्ण धागाच निघून जाईल, तसं हे धाग्याच्या स्वरूपात. का सांगतोय ते सांग. नॉर्मली काय होतं की याच्यावर नोंद असते, या ठिकाणी इन्फॉर्मेशन लिहिलेली असते. याच्या निराळे पीसेस असतात आणि या प्रत्येक पीसवर आपल्या बॉडीची इन्फॉर्मेशन लिहिलेली असते. कशी लिहिलेली असते, काय लिहिलेली असते, का बरं लिहिलेली असते, सगळ्या प्रश्नांची उत्तर पुढे गेल्यावर मी शिकवणार. इथे निराळ्या पीसेसवर इन्फॉर्मेशन असतील. डोळे असे असतील, बरोबर? पाय असे असतील, पायाची साईज ही असेल, उंची एवढी असेल, केस असे असतील, नाक असं असेल, हनुवटी अशी असेल, ही सगळी इन्फॉर्मेशन या धाग्यांवर लिहिलेली.
आता नॉर्मल सीन मध्ये काय होतं? नॉर्मल सीन मध्ये बघा, आता मला तुम्हाला व्हायरस काय करतात, कशा पद्धतीने सायंटिस्ट लोकांनी कामाला लावलंय ते तुम्हाला सांगायचंय आणि त्याच्यासाठी मी पोचतोय. बघा, डीएनए वर लिहिलेली इन्फॉर्मेशन mRNA नावाच्या दुसऱ्या आरएनए वर आणली जाते आणि डीएनए टू इथं असं लिहितो, डीएनए टू mRNA, स्मॉल एम असतो हा, स्मॉल mRNA, आणि स्मॉल mRNA वर ही इन्फॉर्मेशन कॉपी केली जाते. जसं झेरॉक्स काढली जाते तसं एवढ्या पीसची ज्या ज्या वस्तू बॉडीला बनवायच्या आहेत त्याची इन्फॉर्मेशन सेलच्या आत दिली जाते आणि सेलच्या आत ते संपूर्ण इन्फॉर्मेशन जी घेतली की त्या इन्फॉर्मेशनचा mRNA बनतो. mRNA बनला की हा mRNA, समजा ही सेल आहे तर या सेलच्या, हा न्यूक्लियस आहे, या न्यूक्लियस मधून हा डीएनए ची कॉपी करून एक mRNA येतो, mRNA नावाचा एक आरएनए असतो, तो येतो आणि तो याच्यावरती निळ्या ह्या सगळ्या कॉपीज घेऊन हा इथून बाहेर पडतो. हा जसा बाहेर पडला की याला रायबोसोम्स मिळतात आणि ह्या रायबोसोम्स ही याच्यावरची लिहिलेली माहिती वाचतात. ही वाचले की मग त्याच्यानुसार प्रोटीन बनवलं जातं. काय बनवलं जातं? प्रोटीन. म्हणजे mRNA नंतर काय बनतं? प्रोटीन्स बनतात. काय बनतात? प्रोटीन. ही नॉर्मल प्रोसेस आहे. डीएनए पासून mRNA बनणं आणि mRNA पासून प्रोटीन बनणं ही नॉर्मल प्रोसेस आहे. याला नीट लिहून ठेवा, काळजीपूर्वक लिहून ठेवा, महत्वाचं आहे. याला म्हणतात सेंट्रल डोग्मा ऑफ मॉलेक्युलर बायोलॉजी. याला काय म्हणतात? सेंट्रल डोग्मा ऑफ मॉलेक्युलर बायोलॉजी. आता जे व्हायरसेस, ज्या व्हायरसेसकडे आरएनए असतो, ज्या व्हायरसेसकडे बाळांनो आरएनए नावाचं जेनेटिक मटेरियल असतं, ते काय करतात? ते एंट्री मिळवतात आणि त्या mRNA पासून, त्या आरएनए पासून डीएनए बनवतात. आरएनए पासून डीएनए बनतात. ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला म्हणतात ट्रान्सक्रिप्शन. त्याला काय म्हणतात? ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन. इथे उलट होत असल्यामुळे याला काय वर्ड यूज करतात? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. इथं होईल बघा, डीएनए पासून आरएनए बनणं नॉर्मल आहे, पण आरएनए पासून जेव्हा डीएनए बनायला लागतो तेव्हा त्याला काय म्हणतात? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. स्पेलिंग नीट लिहा, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. याच्यासाठी एक एन्झाईम लागतं, त्याला म्हणतात रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. पुढे शिकणार आहे, मला माहिती आहे तुमच्या डोक्यावरनं जात आहे, फक्त इन्फॉर्मेशन लिहून ठेवा. ट्रान्सक्रिप्टेज. आणि याला कामाला लावून याच्यामुळेच आपल्याला एड्स होतो, याच्यामुळेच आपल्याला निरनिराळ्या प्रकारचे इन्फेक्शन होतो. तर इथे व्हायरस कसं काम करतो? व्हायरस डीएनए वर अटॅक करतो. डीएनए नॉर्मली आरएनए पासून डीएनए पासून आरएनए बनायला पाहिजे, हे काय करतात? आरएनए पासून डीएनए बनवतात आणि असं उलटा कार्यक्रम चालल्यामुळे याला आपण म्हणतो रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. अशा पद्धतीने याचा उपयोग केला गेला सायंटिस्ट मध्ये आणि ते कुठे कुठे उपयोग केला गेला, काय काय बनवलं गेलं ते आपल्याला बायोटेक्नॉलॉजी मध्ये शिकायचंय. आता व्हायरसेस बद्दलची माहिती आपण इथे थांबतोय. आता दुसरा जो प्रकार आहे तिथे हेडिंग द्या, व्हायरॉइड्स. पुढचे जे सूक्ष्म जंतू आहेत ज्याला थिओडोर डायनर नावाच्या सायंटिस्टने शोधलंय त्याला म्हणतात व्हायरॉइड्स. लिहा. सर, बोला. ते डीएनए मध्ये जी इन्फॉर्मेशन असते येस. ती म्हणजे आपल्या बॉडी मध्ये जसे चेंजेस होतात तशी ती इन्फॉर्मेशन चेंज होत जाते का? लाईफ टाइम एकच असते. जेव्हा त्याच्यात प्रॉब्लेम येतो तेव्हाच आपल्या बॉडीला निरनिराळ्या प्रकारचे प्रॉब्लेम येतात. आपल्याला निरनिराळ्या प्रकारचे जे आजार होतात ना, तर ते तिथे त्या इन्फॉर्मेशन मध्ये चेंज झाल्यामुळे होतं. इव्हन कॅन्सर सुद्धा त्याच्यामुळे होतो. नाही, म्हणजे आपल्या बॉडी मध्ये काही चेंज झाले, हाईट वाढली तर इन्फॉर्मेशन पण चेंज होते का?
नाही 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 हाईट एखाद्या काही काही आजार असे आहेत की त्यांच्यामध्ये ती इन्फॉर्मेशन ज्या पद्धतीने पास ऑन झाली पाहिजे, ज्या पद्धतीने काम झालं पाहिजे, खूप फॅक्टर्स बेटा, इतके घटक आहेत. आपण पुढे जेव्हा शिकू ना, तुम्हाला डिटेल शिकवेल ना, तेव्हा तुम्हाला कळेल की आपल्या बॉडीमध्ये जेवढे प्रोटीन्स बनतात, उदाहरणार्थ तुमची लाळ बनते, उदाहरणार्थ तुमचा स्टमक मधला ज्यूस बनतो, पॅनक्रियाज मधनं काही एन्झाईम्स बनतात, इन्शुलिन बनतं, हे असे असंख्य आहेत. हे सगळे प्रोटीन्स त्याच्याशिवाय बघा, केसामध्ये काय आहे, केरॅटिन नावाचं प्रोटीन आहे, येत आहे लक्षात. खूप सारे प्रोटीन्स आहेत, खूप सारे. मेलॅनिन नावाचं प्रोटीन आहे, सिरोटोनिन नावाचं प्रोटीन आहे, ॲड्रिनल नावाचं प्रोटीन, हे सगळे खूप सारे इन्फॉर्मेशन, खूप. पण हे बनवण्यासाठी याची इन्फॉर्मेशन, त्यामुळे मी काय सांगितलं होतं, सेल काय असते, ही फॅक्टरी आहे बेटा. या फॅक्टरीमध्ये, ही फॅक्टरी जोपर्यंत व्यवस्थित चाललेली आहे ना, तोपर्यंत तुम्हाला जनरली प्रॉब्लेम येतो. या फॅक्टरीच्या आत, न्यूक्लियसच्या आत जेव्हा प्रॉब्लेम काही तयार होतात, त्याला आपण म्हणतो मॉलिक्युलर बायोलॉजीने ते स्टडी केला जातो. आणि तिथे काय चेंजेस होतात याच्यासाठी आपण सगळ्या गोष्टी धडपड करत असतो. यासाठी बायोलॉजी शिकायचं. तुमचे जे ब्लड रिपोर्ट्स वगैरे असतात ना, त्या ब्लड रिपोर्ट्स मध्ये बऱ्याचशा गोष्टी, तुम्ही 2 वर्ष जर व्यवस्थित बायोलॉजी शिकले तर तुम्हाला मी गॅरंटी देतो, तुम्हाला एक्सरे समजायला लागेल, तुम्हाला सीटी स्कॅनचा रिपोर्ट वाचून समजायला लागेल, ईसीजी थोडा थोडा कळायला लागेल, तुम्हाला स्टेथोस्कोप मधनं जे डॉक्टर लोक तपासतात कोणकोणत्या प्रकारचे आवाज असतात ते कळायला लागतील. हा आजार सर्वसाधारण कशामुळे झालेला आहे, ह्या माणसाला कशामुळे काय होतंय हे कळायला लागेल. ब्लड, युरिन, त्याच्यानंतर स्पायनल फ्लुइड, त्याच्यानंतर निळ्या ब्लड मधल्या टेस्ट, या बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतात. 12वी सायन्स प्रॉपर अभ्यास केलेला मुलगा हा एकदम जो टॉपर आहे ना, टॉपरच्या बाबतीत बोलतोय, जे ऍव्हरेज मुलं आहेत म्हणजे चांगले मार्क मिळवतात, हा टॉपर नाही, त्यांना ज्या डॉक्टरने कसा तरी पास झालेला ना त्याला बोलू नाही देणार. आणि जो टॉपर आहे, तुम्हाला सांगतो, जो टॉपर आहे बायोलॉजीचा आणि नीट मध्ये ज्याने टॉप केलेलं आहे, त्याच्याशी सामान्य डॉक्टर सुद्धा बोलू शकणार नाही, इतकं नॉलेज येऊन जातं 12वी सायन्स या 2 वर्षामध्ये. इतकं शिकवतो आम्ही, इतक्या पद्धतीने ट्रेन करतो, त्याला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर, त्याला नुसतं रिपोर्ट बघितल्या कळायला लागतं. येतोय लक्षात. खूप साऱ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत, पण स्टेप बाय स्टेप पुढे जाऊ. आपला पुढचा टॉपिक आहे व्हायरॉइड्स. व्हायरॉइड्सचा शोध कसा लागला, एका पोटॅटो स्पिंडल ट्युबर डिसीज असं नाव आहे त्याचं. तर त्या पोटॅटोचा जेव्हा त्यांनी शोध घेतला तेव्हा थिओडोर डायनरच्या समोर ती गोष्ट आली आणि त्यांनी खूप शोध घेतला, तर तो व्हायरस नव्हता. म्हणजे सगळ्यात सूक्ष्म काही असेल तर व्हायरसेस. व्हायरसेस काय आहेत, फक्त प्रोटीन्स आहेत. प्रोटीन्स प्लस, त्यांना आपण व्हायरसेसला वर्ड नीट, दुसरा एक वर्ड लक्षात ठेवा, व्हायरसेस आर, लिहून ठेवा, व्हायरसेस आर न्यूक्लिओ प्रोटीन्स. न्यूक्लिओ प्रोटीन, दोनच गोष्टी असतात ना. व्हायरसकडे काय आहे, व्हायरस जेवतो का, श्वास घेतो का, काही करतो का, काहीच करत नाही. म्हणजे सेलच्या बाहेर असेल्युलर येतो. व्हायरस कसा असतो, असेल्युलर असतो. त्यामुळे तो बाहेर सेलच्या बाहेर ज्या वेळेला असतो त्यावेळेला एखाद्या कणासारखा आहे, काही कामाचा नाही, पार्टिकल सारखा. परंतु जेव्हा तो बॉडीमध्ये जातो तेव्हा त्याचा कार्यक्रम सुरू करतो. त्यामुळे त्याला आपण काय वर्ड यूज करतो, त्याच्याकडे फक्त जेनेटिक मटेरियल आहे, त्याला आपण म्हणतो न्यूक्लिओटाइड, त्यामुळे त्याला न्यूक्लिक ऍसिड. न्यूक्लिओ शब्द न्यूक्लिक ऍसिड या अर्थाने आलेला आहे, न्यूक्लिक ऍसिड. आणि त्याच्या बॉडीवर जे कॅप्सिड असतं ते बनलेलं असतं प्रोटीनने, म्हणून न्यूक्लिओ प्रोटीन पार्टिकल्स म्हणतात. काय म्हणतात व्हायरसेसला, न्यूक्लिओ प्रोटीन पार्टिकल. आता तरी याला वरून प्रोटीनचा कव्हर, हे असे पुढचे जंतू निघाले, पुढचे जंतू शब्द चुकीने बोलतोय, एक असं स्ट्रक्चर निघालं, असं ज्याला नॉन लिव्हिंग आणि लिव्हिंग याच्यामधले अजूनही प्रॉब्लेम आहे, काय म्हणायचं त्याला, असं एक स्ट्रक्चर निघालं बाळांनो, की जे ऐकूनच धक्का बसते. त्याला आपण काय नाव देतो, व्हायरॉइड्स. हे व्हायरॉइड्स एवढे खतरनाक आहेत की यांच्याकडे फक्त जेनेटिक मटेरियल असतं. यांच्याकडे काय असतं, फक्त जेनेटिक मटेरियल असतं. आणि हे जेनेटिक मटेरियल एवढं खतरनाक असतं की हे जेनेटिक मटेरियल फक्त इन्फेक्शन करतं, बाकी काही नाही यांच्याकडे, बॉडी बिडी काहीच नाही, तुम्हाला काहीच नाही.
ऑब्सोल्युटली काही नाही, फक्त जेनेटिक मटेरियल, फक्त जेनेटिक मटेरियल असतं. आता बघा किती कार्यक्रम अवघड आहे. असे फार थोडे व्हायरॉइड शोधता आलेत सायंटिस्ट लोकांना, फार थोडे व्हायरॉइड सायंटिस्ट लोकांना शोधता आलेले. आणि त्याच्यातला पहिला व्हायरॉइड जो शोधला गेला त्याचं नाव लिहून घ्या. जो पहिला व्हायरॉइड शोधला गेला त्याचं नाव लिहून घ्या. त्याला इथं दिलंय त्यांनी, एक सेकंद. दे आर मेनली प्लांट पॅथोजन्स. व्हायरॉइड्स काय असतात? मेनली प्लांट पॅथोजन्स. व्हायरॉइड contain only genetic material and not protein. म्हणजे प्रोटीन सुद्धा नसतं. they are mainly, खास करून, मेनली शब्दाचा अर्थ खास करून, they are mainly प्लांट पॅथोजन. पॅथोजन शब्दाचा अर्थ सांगितला होता. काय सांगितला होता सांगा, कोणाला आठवण आहे का? प्लांट पॅथोजन. व्हायरॉइड्स वेर डिस्कवर्ड बाय थिओडोर डायनर. व्हायरॉइड्स वेर डिस्कवर्ड बाय थिओडोर डायनर. थिओडोर डायनर in 1971. In 1971. आणि एक्झामचा नेहमीचा एक्झामिनर लोकांचा आवडता कोणता व्हायरॉइड शोधला का? PSTV. पोटॅटो, लॉंग फॉर्म लिहून देतो, पोटॅटो स्पिंडल ट्यूबर व्हायरॉइड. पोटॅटो स्पिंडल ट्यूबर व्हायरॉइड which causes disease in potato. Which causes disease in potato. लिहिताय का सगळे? हो सर. हो सर. काय सांगितलं मी? यांच्याकडे कॅप्सिड सुद्धा नसतं. यांच्याकडे कॅप्सिड सुद्धा नसतं. कॅप्सिड कळलं ना, म्हणजे प्रोटीन कोट. यांच्या बॉडीवर प्रोटीनचा कोट सुद्धा नसतो. म्हणजे आतापर्यंत तर तुम्ही व्हायरसला काय म्हणत होते? असेल्युलर आहे. याला काय म्हणायचं? काय म्हणायचं याला? म्हणजे हे काय असतात? लो मॉलिक्युलर वेट. दीज आर, पुढचा पॉइंट लिहू, these are low molecular weight. Low molecular weight RNA. कमी मॉलिक्युलर वेट असलेले हे काय असतात? RNA असतात. These are low molecular weight RNA. आता सध्या तरी जगात व्हायरॉइड आर स्मॉलेस्ट known organism to human beings. मानवाला सापडलेला सगळ्यात सूक्ष्म जीव कुठला असेल तर व्हायरॉइड. सर मायकोप्लाझम पेक्षा पण का? मायकोप्लाझम बॅक्टेरिया ना बेटा. मायकोप्लाझ्मा पेक्षा तर व्हायरसच छोटे असतात.
लिसन व्हेरी केअरफुली. मायकोप्लाझ्मा पेक्षा व्हायरसेस छोटे असतात. तो एखाद्या छोट्या व्हायरस एवढा असतो. मायकोप्लाझ्मा जो असतो एखाद्या सर छोट्या आणि व्हायरस असतो. व्हायरस मारल्याने मरतात का असे हाताने मारले? हाताने म्हणजे मला नाही कळलं, हाताने कसं मारशील तू? ते केमिकल्स नाही मारतात ना बेटा. जसं तुम्ही कोरोना कसा मारता? कोरोना कसा मारता सांगा बरं, किती मुलांना माहिती आहे बघू. वॅक्सिन. कोरोना कसा मारता? वॅक्सिन. अरे नीट सांगा मला, कोरोना कसा मारता तुम्ही? रोज मारता ना कोरोना. तुम्हाला व्हायरस त्याचे कोरोना व्हायला नको म्हणून तुम्ही येस कळलं बघा या मुलाला. सॅनिटायझरने मारता, तुम्ही हँडवॉश करता तेव्हा तो मरतो. त्याचा प्रोटीन कोट निघून जातं आणि प्रोटीन कोट निघून गेलं की तो जगू शकत नाही. येत आहे लक्षात? समजतंय का सगळ्यांना? आपण हात धुतो म्हणजे काय करतो? त्याचं प्रोटीन कोट निघून जावं. त्याचं प्रोटीन कोट निघून जावं. जेव्हा आपण सॅनिटायझर वापरतो ना, त्याचे जे बॉन्ड्स असतात, प्रोटीनचे जे बॉन्ड्स असतात ते ब्रेक होतात आणि ते ब्रेक झाल्यानंतर तो मधून जो RNA असेल त्याचं जे जेनेटिक मटेरियल असते फ्री होतं. फ्री जेनेटिक मटेरियल काही करू शकत नाही, कारण तो काय आहे? व्हायरॉइड नाहीये, व्हायरस आहे. आणि व्हायरॉइड इन्फेक्ट करू शकतो आणि असा माणसाला इन्फेक्ट करणारा अजून व्हायरॉइड सापडलेला नाही, सध्या तरी नाही. आता हे जे व्हायरसेस बद्दल आपण बोललो, व्हायरसेस एवढे डेंजर काय आहेत त्याचं कारण सांगतो. व्हायरसेस मध्ये बेटा, व्हायरसेसवर सायंटिस्ट लोक औषधं का बनवू शकले नाही? त्याचं रिझन आहे. व्हायरसेस असे आहेत, इतके बदमाश आहेत, इतके खतरनाक आहेत. व्हायरसेस काय करतात? व्हायरसेसवर समजा तुम्ही व्हायरस शोधला, तो व्हायरस माणसाला कसा त्रास देतो, काय देतो ते सगळं शोधलं. आता याला मारायचं ठरलं तर त्याला तुम्ही काय केलंय? तुम्ही लस देऊ शकता, परंतु ज्या वेळेला माणसाला आजार आलेला असतो त्यावेळेला त्यांना कसं मारायचं? बॉडीत जर तो घुसला तर कसं मारायचं? मग त्याच्यासाठी आपण नॉर्मली काय करतो? बॅक्टेरियाला मारण्यासाठी औषधं देतो. त्या औषधांना आपण काय म्हणतो? बोला. अँटीबायोटिक्स. काय म्हणतो त्यांना? अँटीबायोटिक्स. आलं लक्षात? बॅक्टेरियाला मारण्यासाठी जी औषधं वापरले जातात त्यांना आपण काय वर्ड यूज करतो? अँटीबायोटिक्स. कळतंय मी बोललेलं सगळ्यांना? पण व्हायरसला मारण्यासाठी जे वापरतात त्याला आपण वापरतो अँटीव्हायरल. पण हे अँटीव्हायरल दिलं, लिसन व्हेरी केअरफुली, हे अँटीव्हायरल दिले, व्हायरस काय करतो? व्हायरस एवढा चलाख असतो की एका पिढीने, समजा एक पिढी आहे, ही व्हायरसची एक पिढी, एक एक्झाम्पल म्हणून सांगतो, सगळे व्हायरस असे असतं तसं नसतं असं समजू नका. ही व्हायरस आहे समजा, हे व्हायरस, तर याच्या बॉडीमध्ये हा काय करतो की पहिला भाऊबंद आपला मेला, माणसाने औषध बनवलं आणि त्याने अँटीव्हायरल दिल्याबरोबर एक भाऊबंद मेला. हा मरता मरता काय करतो? त्याची जी पुढची पिढी येते याच्यामध्ये चेंज करून टाकतो. त्याच्यामध्ये काय करतो? पुढचं जे जेनेटिक मटेरियल असेल ते चेंज करून टाकतो. त्याच्यामध्ये काहीतरी चेंज करून टाकतो. याला म्हणतात म्युटेशन. याला काय वर्ड यूज करतात? म्युटेशन. त्यामुळे एकदा बनवलेलं औषध पुढच्या पेशंटला सुद्धा कामात येत नाही, त्यामुळे फायदा होत नाही. म्हणून व्हायरसेसवर औषध शोधता आलेलं नाहीये सायंटिस्ट लोकांना. तो स्वतःला लगेच बदलवून टाकतो. जसं तुम्हाला कळलं, एखाद्या चोराची स्टाईल तुम्हाला कळली, पण त्या चोराने स्टाईलच बदलून टाकली, त्याने सगळं चेहरा बदलून टाकला, त्याने सगळं चोरीची स्टाईल बदलून टाकली, तुम्ही कसा पकडला? याला आपण काय वर्ड बायोलॉजी मध्ये, याच्यासाठी वर्ड काय? म्युटेशन. स्वतःच जेनेटिक मटेरियल मध्ये चेंज करून टाकतो. त्यामुळे तुमचं औषध इथे जाऊन जे काम करायला पाहिजे ते याच्यावर काम करेल, पण याच्यावर नाही काम करत. पुढचं जर असं आलं तर त्याच्यावर आणखी काम करणार. म्हणजे प्रत्येक वेळेला पिढी जात हा बदलत असतो. व्हायरसेस मध्ये खूप फास्ट म्युटेशन होतं, बदल होतो. म्युटेशन शब्दाचा अर्थ एवढंच लक्षात ठेवा, तात्पुरता बदल. आणि बदल झाल्यानंतर ते औषधांना दाद देत नाही. आय होप व्हायरॉइड एकदम क्लिअर झाले. जायचं पुढे? हो. सर. पुढचा सर. जो पार्ट त्याच्याबद्दल आपण लिहून टाकू, प्रियॉन्स. प्रायॉन्स किंवा प्रियॉन्स असा एक वर्ड यूज केला. प्रियॉन्स और प्रायॉन्स. हे
एक नवीनच लचांड आहे माणसाच्या मागे लागलेलं. हे मानव सृष्टीला लागलेलं एक नवीन लचांड आहे. याला लचांड शब्द किंवा याला प्रॉब्लेम असा, याच्यासाठी असा खराब शब्द वापरण्याचं कारण असं आहे की सायंटिस्ट लोकांना असं वाटत होतं की जेनेटिक मटेरियल इन्फेक्ट करू शकतं, वनस्पतीला प्राण्यांना आजारी पाडू शकतं. व्हायरसच्या रूपाने ते समोर आलं. वनस्पतींवर अटॅक करणारा थिओडोर डायनरने शोधला, व्हायरॉइड शोधून टाकला माणसाने, आणि इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली पाहिलं की अरे नुसतं जेनेटिक मटेरियल असताना तेही परेशान करतं. पुढे एक असा सायंटिस्ट झाला ज्याने मोठा तमाशा आणखी एक शोधला की त्याने सांगितलं की नुसतं जेनेटिक मटेरियलच्या भानगडीत नका पडू, नुसतं प्रोटीन सुद्धा इन्फेक्ट करू शकतं. काही खास प्रोटीन आहेत, त्यांना विशिष्ट पद्धतीने घडी झाली, त्यांची फोल्ड झाले आपसात, ते सुद्धा आजारी करतात. त्याला म्हणतात मॅड काऊ डिसीज. काय म्हणतात त्याला? मॅड काऊ डिसीज. ह्युमन बिंग मध्ये स्लीपिंग सिकनेस नावाचा आजार. इतके तमाशे तुम्हाला सांगतो. क्रूझफेल्ड डिसीज नावाचा एक डिसीज या प्रियॉन्समुळे. प्रियॉन्स काय आहेत? ऍबनॉर्मली लिहून ठेवा. प्रियॉन्स काय आहेत? ऍबनॉर्मली म्हणजे नॉर्मल सामान्य पद्धतीने नाही, ऍबनॉर्मली फोल्डेड प्रोटीन्स आहेत. काय आहेत बाळांनो? ऍबनॉर्मली फोल्डेड प्रोटीन्स आहेत. आणि यांना आपण काय वर्ड यूज करतो? इन्फेक्शियस प्रोटीन्स आहेत. इन्फेक्शियस प्रोटीन्स आहेत. आणि हे गायीला पण इन्फेक्ट करतात. गायीला तर करतात. यांच्या काही जाती अशा पण सापडल्या सायंटिस्ट लोकांना ज्या माणसाला इन्फेक्ट करतात. त्यांचे नावही एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहेत, लिहून ठेवा. प्रियॉन्स समजले का तुम्हाला? पहिले सांगा. हो. हो सर. त्याला मॅड काऊ डिसीज, मॅड काऊ डिसीज, मॅड काऊ डिसीज, मॅड काऊ डिसीज इन कॅटल्स. पाळीव प्राण्यांमध्ये. कॅटल शब्दाचा अर्थ होतो पाळीव प्राणी, कॅटल. पण नॉर्मली आपण कॅटल म्हटल्यानंतर काऊ लक्षात ठेवू. काऊज मध्ये काय आजार करतो? मॅड काऊ डिसीज. आणि ह्युमन्स मध्ये लिहून घ्या, ह्युमन्स मध्ये जॅकॉब्स डिसीज करतो. ह्युमन्स मध्ये काय करतो? जॅकॉब्स डिसीज. इन ह्युमन हे मॅच द पेअर मध्ये, इन ह्युमन हे मॅच द पेअर मध्ये येऊ शकतं. एका बाजूला हे दिलेलं असेल, एका बाजूला हे बघा असे मॅच द पेअर. तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही शिकलेले मॅच द पेअर मध्ये. इथे लिहिलं HIV, इकडे लिहिलं जॅकॉब्स डिसीज, इकडे लिहिलं मॅड काऊ डिसीज, PST. किंवा डायरेक्ट लिहितील पोटॅटो स्पिंडल ट्यूबर. असे 4 एका बाजूला लिहिले. याच्या समोर खाली वरती करून टाकतील, याच्या समोर खाली वरती करतील. इथे लिहितील एड्स, इथे लिहितील व्हायरॉइड्स, व्हायरॉइड्स. एक मिनिट. मॅड काऊ डिसीज, मॅड काऊ डिसीज. याच्या समोर लिहितील प्रियॉन्स इन कॅटल्स, इथे लिहितील प्रियॉन्स इन ह्युमन, आणि इथे लिहितील व्हायरॉइड, इथे लिहितील व्हायरॉइड. आता मॅच द पेअर तुम्हाला सांगितली. बघा कसं असतं, एक्झाम कशी तयार करते. आता तुम्हाला जर मॅच द पेअर करायची असेल तर काय करावं लागेल? बघा HIV, एड्स
बरोबर. जॅकॉब्स डिसीज, प्रियॉन्स इन ह्युमन्स. मॅड काऊ डिसीज, प्रियॉन्स इन कॅटल्स. पोटॅटो स्पिंडल ट्युबर, व्हायरॉइड. असं मॅच करावं लागेल. कळतंय का सगळ्यांना? कमॉन, हे कळतंय का कसं मॅच केलं मी पेअर? असे क्वेश्चन येतात बेटा, त्यामुळे या अशा पद्धतीच्या क्वेश्चन साठी तयार राहा. प्रियॉन्स समजलं का? व्हॉट आर प्रियॉन्स? मॉडर्न मेडिसिन मध्ये यांना शोधलं गेलं, यांना ऍबनॉर्मली, आणि यांच्यामुळे कोणते आजार होतात लक्षात ठेवा. यांच्यामुळे न्यूरोलॉजिकल डिसीजेस होतात, मेंदूचे आजार होतात. न्यूरोलॉजिकल डिसीजेस होतात. न्यूरोलॉजी शब्दाचा अर्थ होतो मेंदूशास्त्र, मेंदू रोगशास्त्र. मेंदू रोगशास्त्राला काय म्हणतात? न्यूरोलॉजी. म्हणून जे मेंदूचे तज्ञ असतात त्यांच्यासाठी वर्ड यूज करतात न्यूरोलॉजिस्ट. त्यांना वर्ड काय यूज करतात बाळांनो? न्यूरोलॉजिस्ट. आता शेवटचा टॉपिक आपला समजून घेऊ. मुद्दाम मी हळूहळू घेतलं, घाईघाई घेतलं असतं तर शेवटी हे चॅप्टर तर असंही संपवायचंच आहे, पण ते अधिक चांगल्या पद्धतीने समजावं, कारण हे पुन्हा शिकायचं नाही तुम्हाला. याचा संबंध आता डायरेक्ट एक्झाम मध्ये येईल. शेवटचा लिहा, लायकेन्स. लायकेन्सला बेटा अजूनपर्यंत कोणतीही कॅटेगरी मिळालेली नाही. व्हॉट इज लायकेन? लायकेन्स आर symbiotic organisms. Lichens are symbiotic organisms. मागच्या सिलेबस मध्ये लायकेन्स, त्यांचे युजेस, त्यांच्यापासून कोणकोणते मेडिसिन होतात खूप लिहून ठेवलं होतं. सगळा पार्ट बाजूला काढला गेला. तर लायकेन्स बद्दल छोटीशी इन्फॉर्मेशन आहे. काय असतात लायकेन? लायकेन इज ए association between plants and fungi. Lichen is a association between plants and fungi. गमतीशीर भाग असा आहे याचा, गंमत अशी आहे की फंजाय प्लांट शिवाय जगू शकत नाही आणि प्लांट फंजाय शिवाय जगू शकत नाही. कसं ते तुम्हाला सांगतो. आणि यांच्या एकत्रित येण्याला, यांच्यापासून जो एकत्रित एक तिसराच ऑर्गॅनिझम तयार होतो, त्याला काय नाव दिलंय सायंटिस्ट लोकांनी? लायकेन्स. त्यांना काय नाव दिलंय? लायकेन्स. हे कळलं का सगळ्यांना? पहिले हे समजून सांगा. पहिले हे सांगा मला, हे कळलं का? काय समजलं सांगा बरं. लायकेन्स काय आहेत? सिम्बायोटिक असोसिएशन. सिम्बायोटिक वर्ड जिथे जिथे बायोलॉजी मध्ये येईल त्याचा अर्थ समजून घ्या. सिम्बायोटिक शब्द जेव्हा जेव्हा बायोलॉजी मध्ये येईल किंवा बाहेर पण येईल, सिम्बायोसिस, SIS, सिम्बायोसिस वर्ड आला तर समजून घ्यायचं की म्युच्युअली बेनिफिटेड. या वाक्याचा अर्थ, या शब्दाचा अर्थ कोणाला कळला सांगा बरं? म्युच्युअली बेनिफिटेड याचा अर्थ कोणाला कळला? म्युच्युअली बेनिफिटेड. बोला पटकन, फास्ट सांगा बेटा, वेळ कमी आहे आपल्याकडे. आर्थिक फायदा. हा, व्हेरी गुड. दोघांचा फायदा. दोघांचा फायदा, त्याला आपण वर्ड काय यूज करतो? म्युच्युअली बेनिफिटेड. म्युच्युअली बेनिफिटेडचा अर्थ होतो दोघांचा फायदा ज्याच्यात होतो. काय फायदा होत असेल मग इथं, तर तो आपल्याला समजून घ्यायचा. नीट लक्ष द्या. दोघांचा काय फायदा होतो? दोघांचा फायदा असा होतो बेटा, दोघांचा फायदा की फंजाय जे असतात, आपण शिकलो फंजाय मध्ये काय असतात? मोठमोठे असे हायफी असतात. फंजाय मध्ये काय असतात? असे मोठमोठे हायफी असतात ना, त्यांना आपण काय म्हणतो? मायसेलिया. काय वर्ड यूज करतो? मायसेलिया. हे जे मायसेलिया असतात बाळांनो, हे खाली जे असतं, नीट लक्ष, समजा इथे खाली एक ब्लू ग्रीन अल्गी आहे. काय खाली? ब्लू ग्रीन अल्गी आहे.
अलगा म्हणून एकाबद्दल बोलतोय मग अलगा. याच्या बॉडीवर एक याच्या खालच्या बाजूला एक फंजाय असतो. हा जो फंजाय असतो या फंजायची ही बॉडी आहे समजा. या फंजायच्या बॉडीमधून असे मोठमोठे धागे निघालेले असतात. आता हे काय करतात नीट लक्ष द्या. या दोघांची दोस्ती का झाली आहे ते समजून घ्या. या दोघांची दोस्ती एवढ्यासाठी झाली की याने करार केला याच्याशी. हे बघ, आपण दोघं मित्र, आपण दोघं जण बरोबर राहूया. मित्र म्हण, भागीदार म्हण, कारण तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही, माझ्याशिवाय तू जगू शकत नाही. जिएंगे तो साथ में और मरेंगे तो साथ में. आता याने काय केलं, याने सांगितलं मी जमिनीत खोलवर माझे हे हायफी पाठवेल, खोलवर हायफी पाठवेल, जिथे तुझ्याकडे तर काही मुळं नाही आहेत. तू जरी प्लांट कॅटेगरी मध्ये येतो तरी तुझ्याकडे तर मुळं नाही, तुझ्याकडे ते छोटे छोटे रायझॉइड्स आहेत, त्याच्याने तू काही पाणी शोषू शकणार नाही. म्हणून मी अशा ठिकाणी जाईल जिथून मला पाणी घेता येईल, तिथून मी पाणी घेऊन येईल, वॉटर घेऊन येईल आणि मिनरल्स घेऊन येईल. झाडाला जगण्यासाठी काय लागतात, खनिज लागतात. लक्षात, मी मिनरल्स घेऊन येईल आणि वॉटर घेऊन येईल. हे मिनरल आणि वॉटर सप्लाय करण्याची जबाबदारी कोणाची आहे, माझी. हे दोघांना सप्लाय करण्याची जबाबदारी कोणाची आहे, माझी. तू इन रिटर्न मला काय द्यायचं, इन रिटर्न तू मला बरोबर ठेवायचं. आणि तुझ्याकडे प्रॉपर्टी काय आहे, तू सनलाईट पकडू शकतो, मी सनलाईट पकडू शकत नाही, पण तू सनलाईट पकडू शकतो. तू सनलाईटने काय करायचं, तू फूड बनवायचं. काय बनवायचं, फूड. आणि तू दोन गोष्टी करायच्या. काय करायचं की तू फूड बनवायचं सनलाईटच्या हेल्पने, त्याच्यासाठी लागणारं पाणी मी तुला देईल. दोन गोष्टी करायच्या. तू ऍटमॉस्फिअर मधून CO2 पण तू पकडायचा, लाईट पण तू पकडायचं, आणि त्याच्यासाठी लागणारा कच्चा माल पाण्याच्या रूपात तो मी तुला देईल. काही मिनरल्स लागते ते मी तुला देईल. हे सगळं करून तू फूड बनवायचं, त्याच्यातलं थोडं फूड मला द्यायचं. तू तुझ्यासाठी काही फूड ठेव आणि काही फूड मला दे. म्हणजे अशा पद्धतीने तू पण जग आणि मलाही जगू दे. याला म्हणतात म्युच्युअली बेनिफिटेड. कन्सेप्ट समजली का? हो. हो. असे जे ऑर्गॅनिझम्स असतात त्यांना आपण काय म्हणतो बाळांनो, लायकेन्स. अशांना काय म्हणतो आपण, लायकेन्स. हे लायकेन्स जे असतात हे खूप सेन्सिटिव्ह असतात. कशाला, पोल्युशनला. लायकेन्स मध्ये जो फंगल पार्ट असतो, फंजायचा जो पार्ट असतो, फंगल पार्टनर जो असतो त्याला म्हणतात मायको. एक मिनिट, यांनी काय वर्ड यूज केला आहे, एक सेकंद. मायकोबायोंट असेल असतात, आय थिंक. इज मायकोबायोंट आणि इट इज फायकोबायोंट. फंगल मेंबर इज कॉल्ड मायकोबायोंट आणि अल्गल मेंबर इज कॉल्ड मायकोबायोंट. फंगल पार्टनरला काय म्हणतात, मायकोबायोंट. आणि अल्गल पार्टनर, अल्गीला काय म्हणतात, अल्गल पार्टनर जो असतो, अल्गी जी असते, अल्गल पार्टनर इज कॉल्ड पार्टनर. हे वर्ड अतिशय कोरून ठेवा डोक्यामध्ये. अल्गल पार्टनर इज कॉल्ड, लिहून ठेवा, फायकोबायोंट. फायकोबायोंट म्हणजे, आता तुम्हाला इकडे लक्ष द्या. फायकोबायोंट प्लस मायकोबायोंट इज इक्वल टू, बोला, इज इक्वल टू लायकेन्स. फायकोबायोंट प्लस मायकोबायोंट इज इक्वल टू लायकेन्स. लायकेन्स. आता हे जे लायकेन्स असतात, लायकेन्स काय असतात, पोल्युशन इंडिकेटर असतात. लायकेन्स काय असतात बेटा, पोल्युशन इंडिकेटर असतात. पोल्युशन इंडिकेटर काय असतात, पोल्युशन इंडिकेटर असतात. तुम्ही म्हणाल काय प्रकार आहे बाबा, एक एक शब्द सर तुम्ही सांगत चालले, आम्हाला काही कळत नाहीये. पोल्युशन शब्द कळतो का सगळ्यांना? व्हॉट इज द मिनिंग ऑफ पोल्युशन? पोल्युशन म्हणजे प्रदूषण.
प्रदूषण. ज्या वेळेला हवेमध्ये सल्फर डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं, SO2 चं प्रमाण वाढतं, हवा प्रदूषित होते, त्या ठिकाणी लायकेन कधीही उगवू शकत नाही. तुम्ही लायकेन कसं ओळखायचं? समजा तुम्ही बाहेर फिरायला गेले तर लायकेन कसं ओळखायचं? सिंपल गोष्ट आहे. लायकेन ओळखण्यासाठी साधी गोष्ट आहे की तुम्ही जेव्हा उघड्या, जिथे कुठे झाड वगैरे नाहीये, डोंगराचा सपाट भाग आहे आणि तुम्हाला अशी मखमली चादर तिथं पसरलेली दिसली, असं जसं तुम्ही व्हेल्वेट असतं ना, व्हेल्वेट सगळ्यांनी पाहिलं ते. काही मुलांच्या घरात, मला माहित नाही सगळ्यांची परिस्थिती कशी आहे, काय आहे काही, पण काही मुलांच्या घरामध्ये हे टाकलेलं असतं, काय म्हणतात, एक नरम असं व्हेल्वेटचं शीट सारखं टाकलेलं असतं, त्याला काय वर्ड यूज करतात मला आठवलं, माझ्या तोंडात तो येत नाही. तर ते अतिशय नरम लागतं पायाला, तसं हे Carpet. मखमली सारखं दिसतं. कार्पेट. बघा त्याला काय म्हणतात? कार्पेट. हे जे कार्पेट असतं, नरम जे कार्पेट असतं, तसं हे असं वाटतं की ह्या पृथ्वीवर, या दगडांवर कोणीतरी कार्पेट अंथरून ठेवलेलं, दॅट आर नथिंग बट, जिथे पोल्युशन नसेल तिथे, लिसन व्हेरी केअरफुली, हे झाडांच्या बुंध्यांवर पण वाढतं. ह्या झाडांच्या बुंध्यावर पण तुम्हाला निराळ्या ठिकाणी असं वाढलेलं आहे. दीज आर ऑल लायकेन्स पासून लिटमस पेपर पण बनवला, लिटमस पेपर पण बनवतात. लायकेन्स मुळे सनस्क्रीन पण बनवतात. सनस्क्रीन माहितीये का? मुलींना माहित असेल सनस्क्रीन. एनीबडी इज नोईंग व्हॉट इज सनस्क्रीन? सनस्क्रीन लोशन असतं बघा, किंवा क्रीम्स असतात. मुलींनो, गोरं राहायचंय ना तुम्हाला? बोला बोला ना ग, कम ऑन. गौरी, गायत्री, अच्छा गायत्री, वैष्णवी. सनस्क्रीनचा अर्थ होतो ऊन लागल्यानंतर त्वचा जी काळी पडते. तुम्ही उन्हात गेल्या ना, जनरली मुलं नाही लावत म्हणून मुलींसाठी बोलतो. उन्हात जेव्हा आपण जातो तेव्हा सनलाईटने, अल्ट्राव्हायोलेट रेजने असे चेहऱ्यावर काळे काळे डाग पडतात, चेहरा काळवंटतो. याला टॅनिंग असं वर्ड यूज करतात. तर तो चेहरा काळा पडायला नको, सनलाईट पासून, अल्ट्राव्हायोलेट रेज पासून प्रोटेक्शन मिळायला पाहिजे. त्यासाठी काही लायकेन्स मधून, काही म्हणजे हा जो पार्ट आहे मायकोबायॉन्टचा जो पार्ट आहे बेटा, मायकोबायॉन्टचा जो पार्ट आहे, हा पार्ट काही केमिकल्स तयार करतो. परायटिन नावाचं एक केमिकल असतं, ते तयार करतो. आणि ह्या परायटिन नावाच्या केमिकलमुळे त्या अल्गीचं वाईट याच्यापासून रक्षण होतं, अल्ट्राव्हायोलेट रेज पासून रक्षण होतं. त्यामुळे अल्गी वाचते. त्याला म्हणतात सनस्क्रीन इफेक्ट. त्यामुळे आजकाल सनस्क्रीन्स मध्ये सुद्धा लायकेन्सचा वापर वाढलेला आहे. लायकेन्स सगळ्या गोष्टी सांगतोय, जे तुम्ही व्यवस्थित त्याचे पॉइंट बनवून लिहून काढायचे, किंवा तुमच्याकडे नोट्स असतील ते एकदा बघा. लायकेन्स जे असतात, ज्या ठिकाणी जमीन तयार करायची असेल, लायकेन एक काही ऍसिड तयार करतो. एक हे जर ऍसिड जमिनीवर टाकलं तर दगड जो असतो ना, हा दगड जो असतो, हा याला भेगा जातात, छोट्या छोट्या भेगा जातात आणि तिथे माती तयार होते. लिसन व्हेरी केअरफुली. दगडापासनं माती तयार करायची जबाबदारी लायकेनची. म्हणजे जिथं लायकेन आज उगवलेलं आहे, तिथं काही 500 वर्षानंतर, 1000 वर्षानंतर तिथे मोठमोठे झाडं उगवू शकतात. म्हणजे माती बनवण्यासाठी, पुढे जंगल, फॉरेस्ट येण्यासाठी, किंवा मोठे मोठे झाडं उगवण्यासाठी जी प्रायमरी तयारी असते ती कोण करत असतं? लायकेन. आणि लायकेनला 3-4 गोष्टी सांगितल्या. लायकेन हे पोल्युशन इंडिकेटर आहे, लायकेन माती बनवण्यामध्ये काम करतं, लायकेन हे फंजाय आणि अल्गीचं असोसिएशन आहे. आलं लक्षात? आणि हे काय, कोणत्या प्रकारचं असोसिएशन आहे? सिम्बायोटिक प्रकारचं आहे. दोन्ही एकमेकांशिवाय जगू शकत नाही. यांना कुठल्याही 5 किंगडम क्लासिफिकेशन मध्ये क्लासिफाय करता आलेलं नाहीये. मग क्लासिफिकेशन न झालेले ऑर्गॅनिझम्स कोणकोणते सांगा? कम ऑन फास्ट, एवढं सांगा आणि क्लोज करतो क्लास. कशा कशाचं क्लासिफिकेशन करता आलेलं नाही? बोला फास्ट. व्हायरस. व्हायरसेसचं क्लासिफिकेशन नाहीये, व्हायरॉइडचं क्लासिफिकेशन नाहीये, प्रायॉन्सचं क्लासिफिकेशन नाहीये, आणि लायकेन्सचं क्लासिफिकेशन मध्ये कुठेही नाव
नाही. ओके, आय थिंक दिस चैप्टर इज ऑलमोस्ट अब्सोल्यूट क्लियर टू एवरीवन. ओके, आता मैं ऐसा सांगू का, अगर आपको मेरा लेक्चर पसंद आया हो तो लाइक करना और शेयर करना मत भूलिए. असं म्हणायचं का? नाही सर. ओके चालेल, टाकतो लेक्चर तुम्हाला. थँक्यू. एखादा पॉइंट नाही कळला तर डबल बघा.